हरी माझे हरिले चित्त बार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जावो घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी आता कैसी जावो घरा नोहे बरा लौकिक विठ्ठल 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 ग्रामदेवत मारुतीरायाच्या समोर प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थ मंडळी शिंगणापूर सर्व ग्रामस्थांच्या वतीने सुरू आहे। समारोपाचा प्रसंग आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गावातले नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातली गवळणे सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठल विठ्ठल हरिने माझे हरिले चित्त बार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक। आज जगद्गुरु तुकोबरा आहे। गवळणीच्या परमार्थाचा ठाव घेत आहेत। 5000 वर्षापूर्वी गवळणीनं परमार्थ केला। त्यांच्या परमार्थाची नोंद ग्रंथामध्ये आली। परमार्थ एवढा होता उच्च कोटीचा परमार्थ। सामान्य माणूस परमार्थ करतो, पण गवळणीच्या तुलनेमध्ये कमी आहे। गवळणीनं कसा परमार्थ केला? अंतःकरणातून केलेला परमार्थ आहे। आपण शरीरानं परमार्थ करतो आणि गवळणीनं अंतःकरणातून परमार्थ केला। बाह्य अंगानं परमार्थ करणं परमार्थ आहे बाबा, पण देवापर्यंत जाण्यासाठी अंतरंगाचाच परमार्थ पाहिजे। विठ्ठल विठ्ठल बाह्य अंगानं परमार्थ करणं आणि अंतःकरणामध्ये त्या परमार्थाचा लवलेश नसणं ही परमार्थाची एका अर्थानं काय आहे? विटंबनाच। ए रवी तरी पंडुसुता काय विश्वंभर काका अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म तत्वता विटंबुगा। ज्ञानोबरायाचं काय मत आहे? परमार्थ बाह्य अंगानं करणं म्हणजे पायीवारी करणं, हातानं टाळी वाजवणं हे परमार्थ दिसत असेल, पण तो अंतःकरणामध्ये समरस झाला तर विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये आपल्या अंतःकरणानं आपल्याला साथ देणं गरजेचं आहे। महाराजांची सुद्धा भावना तीच आहे। अंतःकरणामध्ये जर परमार्थ मुरला असेल तरच त्या परमार्थाची नोंद होती,
नाहीतर परमार्थाची नोंद होत. आणि म्हणून महाराजाची भाषा आहे थोडे आहे. मी म्हणालो ना, माझ्या नंतर तुमचं म्हणा. थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे म्हणजे डोक्यावर काही डोंगर उचलून घ्यायचा नाही. फार कष्ट करावं लागतात, फार सायास करावं लागतंय असं पण नाही. थोडे आहे, थोडे आहे. मग सहकार्याची गरज आहे. कोणाच्या सहकार्याची गरज आहे? चित्त साह्य झालिया. फार काही परमार्थ म्हणजे काही डोंगर उचलायचा नाही. महाराजांचं म्हणणं आलं, फक्त तुम्हाला तुमच्या अंतःकरणानं साथ द्यायला पाहिजे, तर त्या परमार्थाचा कळस निघतोय. विठाल विठाल. बरं, आता तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा. हा, अंतरीची घेता गोडी पाय जोडी भावा, पाय जोडी भावा, पाय जोडी भावा. अंतरीची घेता गोडी पाय जोडी भावा, पाय जोडी भावा, पाय जोडी भावा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. महाराजांचं म्हणणं आलंय, परमार्थामध्ये परमार्थ परमात्मा ज्या वेळेस परीक्षा घेतो, बाह्य परमार्थाकडे लक्ष करत नाही, तुमच्या अंतःकरणातल्या परमार्थाची परमात्मा चौकशी करतो. ह्या आता आलेल्या महिला मंडळी मला वाटतं त्या मंदिरात बसल्या तरी चालतील. इथं जमल ना, दिसतो मी तुम्हाला. ह्या मंदिरात जा, आता आलेल्या नंतरच्या. जमते का नाही मंदिरात बसायला? मग हो, पुन्हा म्हणताल तू कायला म्हणला नाही. हो नाही, म्हणजे मी दिसतो ना त्यांना. ते आता आल्यात उन्हात बसण्यापेक्षा. आणि ती आमची गाडी सुद्धा थोडं पुढे घे म्हणा. ते तिकडल्या माणसाला दिसली पाहिजे. माणसं गाडी थोडी पुढे घे, जा मध्ये जा तिथं. आता आलेले हे इकडचे जे यायलेत ना, तिथे एक जण कोणी उभा करा, जाऊ द्या मंदिरात. मागच्याला दिसलो असतो तुम्ही. ह्याच्यावर उगत नाही ठेवलं मला. ह्याच्यावर उभा करायचं की हे आता त्याला दिसच ना मी त्या मागल्लेला. तकला दो याच्या उभा राहू का? विठाला विठाला. आता झालं का तुमच्या मनासारखं? आता बस 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 बस.
असू द्या काही गरज नाही. पड ना पडत नाही ते. विठाला विठाला आपल्या परमार्थाचं कौतुक, गवळणीच्या परमार्थाचं कौतुक आपल्याला करायचंय. अंतकरणातला परमार्थ आहे गवळणीचा. आता तुम्ही सगळ्या महिला मंडळी खरं सांगा, आपण ज्यावेळेस लोणचं घालतो का नाही, आबाई आज लोणचं घातलं की उद्या खायला येते का आंब्याचं? त्याला काय होऊ द्यावं लागते? त्याला मुरू द्यावं लागते हो. आणि मग काय कसं येते ते? आणि नुसतीच आंब्याची फळ खाऊ वाटते, मग लगेच तोंडाला पाणी सुटायले काय तुमचे? जेवण झालं ना आंब्याची फोड जर तशीच राहिली तर वाटते टाकून देऊ नये असं करते. का मुरले ते लोणचं? काय झाले? मुरले. तसं अंतःकरण परमार्थामध्ये मुरणं महत्वाचं आहे. विठाला विठाला हो. आणि म्हणून बहिरंग परमार्थापेक्षा अंतरंग परमार्थ जर आपला झाला तर त्या परमार्थामध्ये फलप्राप्ती आहे, नाही तर फलप्राप्ती नाही. आणि म्हणून गवळणीचा जो परमार्थ आहे तो त्या कोटीचा परमार्थ आहे, उच्च कोटीचा परमार्थ आहे. कसा परमार्थ आहे? नाईलाजानं संसार केला गवळणीनं आणि मनातून परमार्थ केला. आपलं कसं आहे? नाईलाजानं परमार्थ आहे आणि मनातून का संसार आहे. आपलं हे आहे. सामान्य माणसामध्ये आणि गवळणीमध्ये एवढा फरक आहे. विठाला विठाला गवळणीच्या परमार्थाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्ञानेश्वर महाराजासारख्या कैवल्य चक्रवर्ती सम्राट पदावर राहून सुद्धा ज्ञानोबारायानं सुद्धा गवळणीचं कौतुक करावं. ब्रह्मचारी असून सुद्धा ज्ञानोबाराय ब्रह्मचारी आहेत, तरीही स्त्रियांचं वर्णन करतात. का? त्यांच्या परमार्थाचं कौतुक आहे. विठाला विठाला नेमकं गवळणीनं काय केलं असावं? एवढ्या साधू संतांच्या तोंडात त्यांचं नाव आहे. मनातून त्यांनी परमार्थ केलाय बस. संसार परमार्थाला आडवं येतच नाही, फक्त आळस आडवा येते. विठाला विठाला संपूर्ण साधू संतांनी संसार केलेला आहे ना. संसार करूनच परमार्थ केलेला आहे त्यांना. शरीरानं संसारातली कामं केले आणि अंतःकरणातून काय केला? परमार्थ केला. म्हणून त्यांची ग्रंथात नोंद आली. ग्रंथात नोंद का झाली त्यांच्या परमार्थाची? त्याचं कारण मनातून परमार्थ आहे. आता इथं जरी मी तुम्हाला उभं राहून कीर्तन करत असताना दिसत असेल, पण माझं कीर्तनामध्ये मन आहे की नाही तुम्हाला समजत नाही. मला तुम्हाला झुकविता येते बसलेल्या माणसाला, पण मला कोणाला झुकविता येत नाही. देवाला नाही झुकवता येत. तुम्हाला झुकवायला काय लागत नाही. देवाला नाही झुकवता येत. देवाला संपूर्ण माझ्या परमार्थाचा आढावा कळतोय. चित्ताचा तू साक्षी, तुझ कळे सर्व. चित्ताचा तू साक्षी, तुझ कळे सर्व.
कीर्तनात आहे हो मी आता सध्या. कोणत्या गावात आहे? शिंगणापुरात. पण माझं चित्त शिंगणापुरात आहे की नाही हे शिंगणापूरच्या लोकांना कळतंय का? बर, शिंगणापूरच्या लोकांना जरी कळत नसेल, कोणाला कळतंय मग? भगवंताला सगळंच कळतंय ना. तुमचं शरीर परमार्थात आहे का तुमचं अंतःकरणही परमार्थात आहे? लोकांना झुकविता येणं सोपं आहे. देवाला कसं मला फसविता येईल? विठाला विठाला आणि म्हणून अंतःकरण परमार्थामध्ये राहणं गरजेचं आहे. देवाला काय कळे लोका अंतरीचा भाव. तुकोबरायाचं म्हणणं आलं, लोकांना अंतःकरणातल्या भावना काय समजत असतात हो, पण देवाला समजतात की नाही? विठाला विठाला हो. हा, तुम्ही परमार्थात आहेत असं लोकाला झुकू शकता, पण कोणाला झुकविता येत नाही? देवाला नाही. एक माणूस एक जणाचे तर जेवायला बसलं म्हण आणि बसा काका बसा. बसा बसा जाग्यावर बसा खाली. आता येऊ दे. डायरेक्ट काही येऊ द्या उभी लागते. दररोज सेवा आहे. येऊ द्या विठाला हो. विठाला विठाला हो. परमार्थामध्ये आता जाऊ दे, मी सांगतच नाही. सांगायचं होतं ते गेलो मी. आता अंतःकरण महत्वाचं आहे. हो, फक्त अंतःकरणाचीच माणसं इथं अधिकारी होऊ शकतात. तुम्ही शरीरानं कुठे आहात याला महत्व नाही हो. तुम्ही कुठं काय पाहिजे बघा. आपलं कसं असते बघा, वारीच्या वाटेनं की नाही आमच्या संग काय होतंय, काही माणसं बळजबरीच वारीला येतात. कशी येतात वारीला? बळजबरीच. आणि मग मोज येते. आता किती दिवस राहिले कुठवर मग आता किती दिवस राहिले बुवा. आणि पुन्हा त्यातल्या त्यात एखाद्या गावात 2-2 आणि 2.5 मुक्काम आले ना, ते म्हणते 2.5 मुक्कामाची काय गरज आहे बरं? काय गरज आहे बरं? हायच काय लोणंद ते कोणचं गाव आहे ते पुढचं? तरडगाव. किती किलोमीटर आहे वामनराव? 7 किलोमीटर कुठं मुक्काम असते का? तू जाय ना सर एकटाच पुढे पंढरपूरला. अरे ज्ञानोबारायची चूक काढतो का काय तू? त्यांनी का केला असेल आपल्याला काय ठावं? काय लोकांना दर्शन द्यायचं असेल, हा, त्याचा काय हेतू असेल? लोक कल्याणाचा मार्ग आहे. नाही म्हणलं 2-2 मुक्काम काय झालं? लवकर घरला जायचं म्हणला हो. बळजबरीच वारीला आलं. हा, बळजबरी. तिथून लक्ष सगळं कुणीकडं? गावाकडं. आणि ही जी माय माऊली असते हिनं लोकांचे पैसे काढून दिले त्याला 2-3 हजार की जा बाबा आपली वारी आहे करा, मोलमजुरीकडून मी ते पैसे फेडून टाकील. आणि मग ही तिकडं निंदायला खुरपायला त्या गावात शेतात गेल्यानंतर ती माय माऊली म्हणती आता आमचे मालक पांडुरंगाच्या दर्शन बारीमध्ये असतील माय. आणि ते तिकडून म्हणाले हे पेरतेत का नाही की ही आवरे तिकडे ध्यान ठेवायले. कुठून? आता कोण पंढरपुरात आहे तुम्ही सांगा बसलेले मंडळी. कोण पंढरपुरात? शरीरानं तुम्ही कोणत्या गावात आहात याला महत्व नाही, अंतःकरण महत्वाचं आहे. विठाला विठाला आणि म्हणून आपला परमार्थ परिपक्व नाही. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार म्हणून अंतर तुझे पायी. आपल्या अंतःकरणात संसार आहे. मी बी लई इथं जे नाक गोचलून गोष्टी करायलो ना, मी बी त्याच्यातलाच आहे. हे आपण सगळे एकच पंक्तीतले आहेत. आपण दिसायला परमार्थात आहेत आणि असायला कुठे आहेत? आपल्या परमार्थाचा हेतू संसार धड व्हावा म्हणूनच आहे. विठाला विठाला गवळणीचा परमार्थ तसा नाही. गवळणीचा परमार्थ देव फक्त होता. देव
एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, अंध बहिर प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो चाळा लावियला गोप गोपीनाथे. काय परमार्थ आहे गवळणीचा? स्त्री आहे तो, बरं संसार करून केलेला परमार्थ आहे. तारेवरली कसरत आहे, तारेवरली विठाला विठाला हो. निकुळी परमार्थ करणं तरी एक प्रकारचं सोपं आहे. कसा परमार्थ करणं? निकुळी. पण संसार करून परमार्थ करणं म्हणजे इतकं अवघड आहे. तिकडे गेलं संसाराची बोंबाबोंब होती, इकडे आलं परमार्थाची बोंबाबोंब होऊन बसते. दोन्हीकडून बी जाते देवना संसार. तुका दोन्हीकडे चोर, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा शरीराचा. दोन्हीकडे दुर्लक्ष होतं एखाद्या वेळेस. परमार्थात बी जाते, परमार्थातून बी जाते माणूस आणि संसारातूनही जाते. गवळणीनं मात्र तसं नाही केलं. संसारातल्याही जिम्मेदाऱ्या पार पाडल्या आणि परमार्थाचा एक कळस निघाला. विठाला विठाला हो. आणि त्यापैकीच काही ज्या गवळणी होत्या, कोणी सुना, कोणी लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र. सासवा ज्या होत्या त्यांच्या परमार्थाचा कळस निघालता, पण ज्या सुना होत्या त्यांचा परमार्थ अजून परिपक्वतेला आला नव्हता. आणि म्हणून त्या ज्या सुना होत्या त्यांची तक्रार आहे या गवळणीमध्ये. त्या सुना असणाऱ्या त्या ज्या गवळणी आहेत त्यांनी आपली तक्रार जगद्गुरु तुकोबारायाच्या समोर मांडली. महाराज मला मार्गदर्शन करा. महाराज म्हणले काय झालं बाई? त्यावेळेस त्या सुनबाईने सांगितलं, महाराज मी अंतकरणातून परमार्थ करायला सुरुवात केली, त्या दिवशीपासून माझं अंतकरण आता संसारामध्ये राहिलं नाही. ते परमार्थाच्या परमात्म्याच्या पायावर स्थिर झालं. आता माझं चित्त संसारात लागत नाही. आता माझं चित्त कुठे? माझे चित्त तुझे पायी भगवंताच्या चरणावर माझं चित्त आता स्थिर झालंय. आणि म्हणून माझं चित्त आता माझं राहिलं नाही. आणि म्हणून माझी संसारात अडचण झाली. काय झालं? संसारात माझं लक्ष लागत नाही म्हणले. हरीने माझे हरिले चित्त. संसारामध्ये असो की परमार्थामध्ये असो चित्तच महत्वाचं आहे. विठाला विठाला थोडंही चित्त विचलित झालं की संधी सुकती. संधी काय होती? संधी परमार्थातली बरी चुकती का नाही? चांगलं आहे बरं म्हणणार. हे आपल्या पांगरीचा नवीन पोऱ्या नंबर 1 झालाय. थोडं हे पांढरी 4चा स्वर आहे, हे जरा जड जाते. आमचं पांढरी 4चा स्वर आहे. बाकी रेग्युलर तुमचं भजन कोणत्या स्वरात असते, त्यामुळं काही मनाला एवढं वाटून घेऊ नको. आणि एवढं काय लगे देशमुख ऍडजस्ट करून घ्यावं लागते बरं का. लगे लई तोंडावत नाही म्हणलं पाहिजे, नाही तर 9 शिक्के तयार होत नाहीत. मग विठाला विठाला थोडी चित्ताची विचलता असते, प्रवास असतंय, आल्या आल्या स्वर लागत नाही. त्यामुळं ते परमार्थामध्ये सुद्धा काय महत्वाचं आहे? मग चित्तच महत्वाचं आहे. संसारातही चित्तच महत्वाचं आहे. या बाया माणसाला विचारा, अंतःकरण जर नसल ना काम करण्यामध्ये, काम धड होत नाही. दिवाळी जवळ आली की हेला वाटतंय कुठं जावं? वारीला का? कार्तिक वारीला? नाही नाही, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला
दिवाळी जवळ आली रे बाप्पा. ज्या सासरवासनी असतात त्यांना कुठं जावं वाटते? पाहती वाटोली माहेरी वा माहेरी पाहती वाटोली मुळा लेखी असावली पहाते वाटुली माहेराची. जशी जशी दिवाळी जवळ येईल तसं सासर वासनीला वाटतंय माहेराला जावं. का? माहेर म्हणजे आत्मीयतेचा विषय असतो. आई वडिलाजवळ अंतःकरण खुल्लं करते माणूस. हृदयातले जे काही दुःख आहेत, आडी अडचणी आहेत, संकट आहेत, कोणाजवळ व्यक्त करते माणूस? आई वडिलाजवळ सांगते मला असा त्रास आहे, मला असा सासरवास आहे. म्हणून ती कुठं कुठं कधी 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 वाटतंय कुठं जावं? माहेराला जावं. आणि तेवढ्यामध्ये माहेरचे लोक जर दिवाळी जवळ आली न्यायला जर येईन गेले तर कोणाचा राग येते? आणि त्या ज्या सासरवासनी सगळ्या जमा होतात धुण्या धुवायच्या जागेवर आणि म्हणतात होय तुला जायचं का नाही यंदा? जायचंय म्हणली माय. आणि म्हणली मग ते फलण्याची तर सून गेली माय गेली आता मला येतेच म्हणली उद्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा आल्या पानवट्यावर धुणं धुवायला. होय आणि जायचं काय झालं? अजून कोणी आलं नाही म्हणली, फोनही आला नाही. मला तर वाटलंय मया माहेरचे का सगळेच की काय खपले का काय कोणाला ठाव. आधी आवड कुठं जायची? फक्त ते जर थोडा उशीर करावं ले राग येते, अति राग येते कोणाच्या लोकांचा. हो माझी इथून कधी सुटका होईल वाटते तिला बस. आणि तितक्यात काही सासा मंडपातल्या सोडून इतक्या नम्री असत्या. जसं जसं दिवाळी जवळ येईल तसं तसं काम जास्त लावत्यात. इथल्या सोडून त्याला वाटतं ही का आपल्या इथं काय कामगारीनच आहे. अरे इतकं काय लगे लोकांचं लेकरू आहे. जाऊ द्या ना 2 दिवस, तुमचं काय बिघडलं? वर्षभर तुमच्या तर राबायले ना. नाही नाही नाही. आणि तितक्यात जर ते न्यायला आलेला माणूस जर आला बाबा 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 त्याला वाटते दुश्मनच आला. कोण? हा मुराळी. त्याला वाटते आता हे दुश्मनच आला. नेते काय की आमची ही कामगारी. अरे उपाशी मारलात का 2 दिवस? जाऊ द्या ना, लोकांचं लेकरू आहे, जाऊ द्या ना. अंतकरण हृदय जरा मायबापाजवळ खुलं होते, जाऊ दिलं पाहिजे. काही काही लोक जाऊच देत नाही. काही काही लोकांना गावातच सासरवाड्या केल्या, त्याची अडचणच नाही समजा. भुरकून गेलं आणि भुरकून आलं, काहीच नाही. अंतकरणाच्या बाबतीमध्ये स्त्रियांना आई पाहिजे फक्त. कोण पाहिजे? आई जवळ हृदय खुल्लं करतात स्त्रिया. मुराळी काही न्यायला आला नाही, तेवढ्यात मुराळी न्यायला आला माहेरचा. ती सासू जी फुगून बसली कोण दिसल्यावर? मुराळी दिसल्यावर. त्या दिवशी जी सून असती का नाही असं त्या सासूच्या पुढी पुढी करते. अरे बापा 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 बापा. हो तिला नाहू घालायचंच राहिले फक्त. बाकीचं सगळं हातातच दिलंय तिच्या.
आणि मग तेवढ्यामध्ये ते जे मुराळी असते त्या मुराळ्याला वाटतंय यायनं 2 दिवस तरी आमच्या ताईला दिवाळीला पाठवावं. त्याला काही त्या सासूची ओळख नसते त्या मुराळ्याला, नवीन लग्न झालेलं, एवढी पाहुण्याच्या ओळखी नाही, काही नाही. मेहुण्याची ओळख, मेहुण्याकडे आल्यावर दाजी राम राम म्हणला, मी आलो 2 दिवसासाठी ताईला न्यायला आलो. अर म्हणला ते डिपार्टमेंट आपल्याकडे नाही, तिकडं. कोणाकडं? आमच्या माईला विचार. आणि मग त्या माईला जाऊन विचारायला सुरुवात केली. माईच्या पाया पडलं. हे पाया कडल्या असं हिरवगार तोंड केलं तर तिनं, इथली नव्हती म्हणायलो ना बाबा मी, असं तोंड हिरवगार केलंय. ते म्हणला काकू मी आलो. दिसलात म्हणले मी, मग अशीच पाहिलं. दिसलात की? हो. ताईला न्यायचं होतं. आर म्हणले ते माझ्याकडे काय नाही, ते आपल्या ते नवरा बायकोला विचाराने घेऊन जा, मला काय करायचं. म्हणजे ते ढकलायले कोणाकडे? आईकडे. आई कोणाकडे ढकलायली? मुलाकडे. म्हणजे हेला धाडायचं नाही. शेवटी ती सासू विचार करते, आता 2 दिवस आली, 2 दिवस काय झालं, पाठविलं तर पाठवायचं हरकत नाही, पण सुखानं कशी जाऊ द्या. ती म्हणली हे पा आमचं कसं होईल, घेऊन जा. आमचं काय आता, आम्हाला आत्ता चटणी नाही म्हणली, संध्याकाळी भुरकी नाही आम्हाला, खाऊ म्हणली मिठा, बरं काय करावं. तेवढ्यामध्ये त्या सासरवासनीनं ऐकलं. ती म्हणली आत्या मिरच्या माळदावर वाळू घातलेले आहेत आणि मला 4 वाजता गाडी आहे. आता हे सगळे काम आटपलेत, तोपर्यंत मी 2-3 दिवस पुरल एवढी तुम्हाला काय करून देते, चटणी कुठून देते म्हणजे. आणल्या पळू पळू जाऊन माळदावरल्या मिरच्या. त्या काळात का मिक्सर होतं की काय होतं, उखळ होतं दगडाचं, मुसळ होतं लाकडाचं. मुसळ घेतलं, मिरच्या टाकल्या, मीठ टाकलं, लागली चटणी कुटायला. शरीरानं कोणत्या गावात चटणी कुटायली? सासर मध्ये. आणि मनन अंतकरण कुठे? माहेर मध्ये. ती चटणी कुटताना ज्या बाहेर मिरच्या आल्या होत्या त्या मध्ये ढकलता ढकलता ते हात बाहेर काढायचं लक्ष नाही. आणि जे मुसळाचा मार बसला वरून, रक्तभंबाळ हात झाला. कोण मारलं होतं हिला? सासूनं, नवऱ्यानं मारलं. मग आपलाच का हातावर एवढा मार लागला? त्याचं कारण फक्त शरीरानं काम सुरू आहे, पण अंतकरण काम करण्यामध्ये अंतकरण कुणीकडे जाते ग माहेराला बाई बाई अंतकरण माहेरात आहे, शरीर सासर मध्ये आहे. मला सिद्धांत तुमच्या समोर मांडायचा आहे. संसारामध्ये जर अंतकरण नसेल तर कामाचं असं काम बिघडून बसतंय. परमार्थात अंतकरण लागत असेल की नाही? परमार्थ सोपा आहे का संसार सोपा आहे? संसार सोपा आहे, परमार्थ अवघड आहे. इथं तर अंतकरणच महत्वाचं. आणि म्हणून त्या परिपक्व दशेला नाही गेलेल्या ज्या न गेलेल्या ज्या गवळणी होत्या, अंतकरण थोडं असं डळमळायचं, त्यांचं अंतकरण परमार्थ अंतकरणातून परिपक्व व्हावं यासाठी जगद्गुरु तुकोबाराने त्याला जो सल्ला दिला तो सल्ला शेवटच्या चरणात आहे.
अंतर आहे. पाहिले पाहे परतोनी. माझा मुद्दा तुमच्या लक्षात यायलाय का? गवळणीनं परमार्थ अंतकरणातून केला होता, पण तो परमार्थ अजून परिपक्व दशेला आलेला नव्हता. त्यावेळेस तिचं अंतकरण डळमळायचं. मी काय करू? संसार करू का परमार्थ करू? कसं करू? काय करू? अशी दुविधा स्थिती व्हायची. दुविधा, करू की न करू, करू की न करू, काय करू, कसं होईल, काय होईल. अशा वेळी जगद्गुरु तुकोबारायानं त्या ज्या सुना होत्या, त्या गवळणी सुना, सासवा नाही, कोणाला? सुना म्हणजे स्वतंत्रता नव्हती. अशा ज्या अपरिपक्व गवळणी होत्या, त्यांच्या परमार्थामध्ये परिपक्वता यावी म्हणून त्यांना मार्गदर्शन केले. गवळणी हो, तुमच्या परमार्थामध्ये अजून तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. काय करावं लागणार आहे? पाहिले पाहे परतोनी. ज्या भगवंताला तुम्ही पाहिले, पण तरी पण तुमचा अजून परमार्थ, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. याचं कारण अजून तो परमार्थ अपूर्ण आहे. परमार्थ पूर्णतेला जावा असं वाटतंय का? गवळणी म्हणल्या हो. म्हणले मग अजून मनातून देव पाहावं लागणार आहे. आता कसं व्हायलंय तुमचं? थोडं श्री हरी, श्री हरी, श्रीहरी पाहिला डोळे भरी. आता महत्वाचा तुकडा आहे. पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्या सुना होते की नाही, त्याचं लक्ष संसाराकडे होतं आणि पुन्हा परमार्थाकडे होतं. परमार्थ चांगला होता हो, पण मधून मधून कुणीकडे लक्ष यायचं? कुणीकडे लक्ष जायचं? संसाराकडे लक्ष जायचं. मग ते परमार्थाकडे दुर्लक्ष व्हायचं. ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचा आहे, त्याला पाहता पाहणे दुरी सारोनिया या तत्वावर येऊन थांबावं लागते. म्हणजे काय? पाहता पाहणे या शब्दाचा अर्थ काय? पाहता म्हणजे कोण म्हणू महाराज? पाहणारा. आणि पाहणे म्हणजे काय? संसार. जे दिसतंय त्याला जगत म्हणतात. दिसतंय त्याला काय म्हणतात? हे जे काय आहे ते काय आहे? जगत आहे. हे जगत खरं आहे का देव खरं आहे? काय खरं आहे? आता म्हणू द्या नको ना, मग मी त्याला संगच नेतो. हो, काय खरंय? संसार खरा आहे का परमार्थ खरा आहे? कोणीच म्हणी ना. त्याला वाटलं म्हणलं की हे गाडीत बसविते. इकडे शेताचं कसं करावं? हे दिसायलंय ते खरं असं आपण समजतो, आणि जे दिसत नाही ते खोटं असं आपल्याला वाटतंय का? देव दिसतंय का? हो, मग हाय की नाही? हो, मग संसार दिसतंय का? हो, मग खरं आहे का? नाही. कोणी म्हणीच ना. त्याचं म्हणणं नाही म्हणलं की ते म्हणते बापू म्हणणं. कोणीच म्हणत नाही, बापूच कशाला म्हणते? अरे बाबा, फक्त हे साधू संत मनोजान एकदा निघाल्यावर महाराज पुन्हा 35 वर्ष घराकडे बघून फिरलीच नाहीत. ते न मनोजान काय खरंय काय खोटंय, जगत मिथ्या आणि ब्रह्म. आपल्याला वाटायले कवा कवा घराकडे जाईन. 4 कीर्तन करूच तो 4 वाजता आपला परमार्थ माय. आपली धाव घराकडे. शरीरानं परमार्थात बोंबलायलो होतो आपण. आपली धाव कोणीकडे? घराकडे. पण हे लोक एकदा घराच्या बाहेर निघाल्यावर
हाची माता न फिरे माघारी बैसली शेजारी गोविंदाच्या बैसले शेजारी गोविंदा हातीने माता नदीर माघारी बैसले एकदा तुम्ही परमार्थात आलात ना, मागली चिंता केली की परमार्थ संपला. जववरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका. जोपर्यंत तुम्हाला मागची आसक्ती आहे ना, तोपर्यंत तुम्ही परमार्थिक म्हणून घेणं सुद्धा उचित नाही. विठाला विठाला एकदा परमार्थात एकदा माणूस आला ना, मग मागचा विचार करायचा नाही. परमार्थात येऊन काही काही माणसं मोटरा इथून लावायलेत, बसलेत कीर्तनात आणि काय लावायले, मोटर लावायचं निघाले ना याच्यावरच, कशा मोबाईलवर बसलाय कुठं मनुष्य कीर्तनात, लक्ष कोणीकडे, याला अर्थ नाही. गवळणीचं तसंच होऊ लागलं. दिसायला परमार्थात, पण मध्ये मध्ये थोडस त्याला वाटायचं हे कसं व्हावं ते कसं व्हावं. तुकोबा राय म्हणले, बाई लोक काय म्हणतात हे जर तू पाहत बसलीस ना, याचा अर्थ पाहतेस ना, याचा अर्थ तुझं लोकांकडे अजून लक्ष आहे. कोण काय म्हणतंय याच्याकडे जर तुम्ही लक्ष देत बसलात ना, तुमची प्रगतीच होऊ शकत नाही. ज्याला खूप लांब जायचंय त्यानं परमार्थामध्ये लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, त्यानं आपला आपला परमार्थ करत राहायचं. गवळणीला समजून सांगितलं, बाई लोक काय म्हणतात तू कशाला पाहतेस, तुला अजून परमार्थात कशाची गरज आहे ती महाराजांना विचारू लागली. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, पाहिले पाहे परतोनी अंतकरणातून अजून देवाला पाहिलं नाही तू. विठाला खरं सांगू का, जर मनातून देवाला पाहिलं ना, बाकीचं कशाच ध्यान राहत नाही हो. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा शब्द आहेत महाराजाचे. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, ते नैवेदियले ते नैवेदियले मन. त्या गवळणी म्हणल्या, एकदा का त्या भगवंताला डोळे भरून पाहिलं ना, मग बाकी काही उरतच नाही ना शिल्लक, कोणीकडे जायचे आणि काय करायचे. म्हणून पाहणं आपलं कसं असावं, पाहता पाहणे दुरी, जगत पाहत बसलात देवा अंतरतय.
आणि देवाला जर मनातून पाहिलं हे काही पाहावंच वाटत नाही. विठाल विठाल याचे सुख तुम्हा कळली यावरी मग दारोदारी न फिराल. महाराजांचं म्हणणं एकदा ते सुख कळालं ना मग या सुखाची माणसाला जास्त लालसा राहत नाही. आता सध्या आपण याच्यात रममान आहेत का याचा अर्थ आपल्याला याची अजून आसक्ती सुटली नाही. पण ज्या दिवशी अंतःकरणातून भगवंताचा ध्यास लागला, डोळे भरून जर देवाला पाहिलं, देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारे. डोळे भरून देवाला पाहिलं की अंतःकरणात त्या देवाची मूर्ती एकदा का साठवली की वाचेला सुद्धा पाता पाता विठ्ठल मुरारी पाता पाता विठ्ठल मुरारी पाता पाता विठ्ठल मुरारी पाता पाता विठ्ठल लागली समाधी बालुदासासी लागली समाधी किती गोड गोड किती गोड ज्या लोकांनी आतापर्यंत मनातून देवाला पाहिले ना त्यांचा परमार्थ समाधी अवस्थेपर्यंत गेलाय. आपण मनातून देवाला पाहतच नाहीत. आपल्याला तेवढ्यापुरतं बरं वाटते, तेवढ्यापुरतं आपण देवाला पाहतो, पण आपण रमलो नाहीत ना अजून तिथं. गवळणीचं तसंच होऊ लागलं. त्याच्या सुना असणाऱ्या गवळणी आहेत त्यांना तुकोबरायनं मार्गदर्शन केलं, बाई तुला भगवंताला पाहावं लागल पण असं पाहायला जमणार नाही. मग कसं पाहू? तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी. परमार्थामध्ये निवांत राहिलं पाहिजे. परमार्थामध्ये साधना करायची ना. साध्या सुध्या माणसाला लोकांमध्ये जमत नाही, कारण लोकांतामध्ये एकांत मिळतच नाही आपल्याला. एकांतात गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना मला वाटते ज्ञानेश्वरीमध्ये साधनेसाठी 2 जागा सांगितल्या. का निगूढ मठ व्हावा शिवालय. आता आठवण बघा मला विश्वंभर काका, पण हे पुढचे 2 तुकडे आहेत का कोणाला पाठ? का निगूढ मठ व्हावा शिवालय. याचा अर्थ असा आहे, परमार्थ करायचा असेल तर निगूढ मठ. निगूढ मठ म्हणजे काय? जिथं लेकरा बाळाचं वास्तव्य नाही, म्हणजे परमार्थाला डिस्टर्ब नाही. लेकरा बाळाचं वास्तव्य आलं की ते लढत आहे तरी नाही तर भूर घेऊन चला म्हणते. काय नाही, घरात बाई तरी बोलती, लेकर तरी बोलते. कथेत लेकरू आणि मळ्यात कोकरू नसत जा. कोकरू असले की कोणत्याही धानाचा शेंडा खुडतो, वाढूच देत नाही. आणि तसं लेकरू कीर्तनात असलं म्हणजे परमार्थात असलं की लेकरू काय करते? बडबड करते, बोलते, खेळते, उड्या मारते. काय एकांत राहणार आहे? आणि म्हणून एक तर तसा मठ पाहिजे. कोणता? साधना करण्यासाठी निगूढ मठ. म्हणजे काय? तिथं काहीच नाही लवलेश प्रपंचाचा. बरं, दुसरं कोणतं पाहिजे मग? शिवालय. शिवालय म्हणजे महादेवाचं मंदिर. महादेवाचं मंदिर कसं असते बघा तुम्ही. बद्रीनाथ, केदारनाथ कुठे? एकांतात. मानस सरोवर, कैलास कुठे बघा ना, एकांतात. तिथं साधना होती माणसाला. आता तुम्ही जर रस्त्याला बसला तर तुम्ही जप करू लागलात, ह्या गाड्या चालल्यात भर 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 भर, कशाचं काही एकांत आला? एकांतामध्ये ज्या दिवशी माणूस तपश्चर्या करते ना त्या दिवशीचा आनंदच वेगळा होता. खरं सांगू का, 20 वर्ष झालं आम्ही आहेत याच्यामध्ये नावाला परमार्थात, पण कालची 7-8 महिने जे परमार्थ झाला ना ते 20 महिने सांगण्यात गेले आणि 7-8 महिने परमार्थ आचरणात गेले.
हा झाला हे कोरोना, पण या कोरोनाला मी एक नाव ठेवलंय, कोरोनानंद. काय दिला त्यानं आपल्याला? आनंद दिला. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं वेगळं वामनराव, आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं वेगळं. एखादी ओवी ज्ञानेश्वर महाराजाची असा जोडा मारू लागली मला, त्याची आग 2-2 दिवस कमी होईना गेली. कारण कधी वाचलंच नव्हतं ना, आचरण कसं असावं, काय असावं. एखादी ओवी म्हणजे अशी झोंबायची, वाटायचं आपल्यालाच म्हणाले, कोणाला म्हणाले. आणि आधी कधी विचारलंच नव्हतं ना ज्ञानेश्वर महाराजाला आपण परमार्थात कसं करावं, काय करावं. या लॉकडाऊन मध्ये जरा मजा येऊ लागली की जाऊ दे आता, बाहेर तर जायचं नाही आणि बायकोला तरी कवर बोलावं, त्यापेक्षा आपला पारायण करावं, काही वाचन करावं. बाबा बाबा गुलाबजामुन खावं. हो लय खवा नेला यंदा आम्ही, नेला का नाही मामा? हो 5-6 किलो तर वजन वाढविलं तुम्ही. आनंद होता परमार्थाचा, एकांत होता हो. नाहीतर आमचा एकांत कशाचा आला, 5-5 मिनिटाला फोन येते, नाही उचलला की तिथून त्या लोकायला राग येते. ते असा विचार करीत नाहीत की कुठे कीर्तनात असतील, देवपूजा करीत असतील. मी 3 वेळेस फोन लावला, म्हणले तुम्ही फोन उचलला नाही. म्हणलं व मी कीर्तनात होतो. म्हणला मग तसं सांगायचं नाही. म्हणलं कोण्या तोंडाने सांगू, मग तुला बोलू कसं कीर्तनात. एकांत मोडायची मशीन आहे ती. मोबाईल म्हणजे काय, एकांत खलास करते. हे मोबाईल चांगला नाही, एकांत खलास होते माणसाचा. पारायण जरी करू लागले तरी लक्ष कुणीकडे, मोबाईल. महाराज एकांतात परमार्थांची, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आणि म्हणून खरं एकांतात जाऊन तुम्ही शेतकरी माणसं किती तुम्हाला नशिबवान आहेत हो. निवांत रानात जावं, एखाद्या झाडाखाली बसावं, आपल्या ज्या गुरुचा, आपल्या दैवताचा एखादा फोटो न्यावं, त्या झाडाला लावावं आणि त्या झाडाकडं, त्या फोटोकडं बघून अंतकरणातून भजन करावं. तुम्हाला किती सोय आहे हो, किती निवांत आहे तुम्हाला हो. पण करावं कोण? 1 तास तरी सकाळी सकाळी संध्याकाळी निवांत एखाद्या झाडाखाली बसावून अंतकरणातून चिंतन करावं. याच्यासाठी माणूस जन्म मिळालाय हो, याच्यासाठी मिळालाय. आणि म्हणून गवळणीला सांगितलं, बाई अंतकरणातून पाहिले पाहे परतोनी. आणि जर तसं झालं ना, घराकडचा कुठं प्रश्न उठते. आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लोके विठोबा रखुमा हो. टाळे 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 हो. भगवान गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्यासाठी अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तुपलोनी खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शिदोऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शिदोरीचा काला गोपाळाला वाटप केला. आपल्यालाही मिळणार आहे. शांतता बाळगा. यावर्षी हजारो वर्षापासून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचं मंदिर व्हावं अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा होती. प्रत्येक भारतातल्या नागरिकाला वाटायचं अयोध्या येथे भव्य दिव्य प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं, आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी होता यावं, योगदान देता यावं, अशी प्रत्येकाची तळमळ होती. म्हणून काल न्यायालयानं न्याय दिला, तिथं प्रभू रामचंद्राचंच मंदिर व्हायला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाला खूप आनंद झाला. म्हणून भारतीय संपूर्ण संत समुदायानं निर्णय घेतला, मंदिर हे आमच्या भाविकांच्या देणगीतून व्हायला पाहिजे. नाही तर एकच मनुष्य भारतामध्ये असा श्रीमंत आहे, मंदिर बांधायची त्यांची तयारी होती. पण मग एकट्याच होईल ना मंदिर. आमच्या 10 रुपयातून जर ते मंदिर झालं, आपल्या 50 रुपये जरी योगदान, आपल्या 100 रुपयात तरी ते मंदिर झालं, तर ते आपल्याला आपलं वाटेल ना. आणि म्हणून मंदिर समिती निर्माण निधी समर्पण अभियान गावगाव चालू आहे. हजारो करोडो लोक त्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत. आपणही ग्रामस्थ मंडळीनं त्या अभियानामध्ये सहभागी व्हावं, असं आपण सर्व ग्रामस्थ मंडळीला, शिंगणापूरकर ग्रामस्थ मंडळीला मी आवाहन करतो. थांबतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. काला वाला वैकमेका वैष्णवनिका